नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ शिपाई भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. याआधीसुद्धा आपण 2-3 सराव प्रश्नसंच घेतलेले आहेत. ते जर बघितले नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यावर जाऊन बघून घ्या. आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आजचा आपला पहिला प्रश्न असा आहे, जागतिक कर्करोग दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन दिलेले आहे 1 फेब्रुवारी, बी 5 फेब्रुवारी, सी 2 फेब्रुवारी, डी 4 फेब्रुवारी. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक डी 4 फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. त्यानंतरचा आहे प्रश्न क्रमांक 2, जनरल बिपिन रावत यांना खालीलपैकी कोणत्या कार्यक्षेत्रासाठी सन 2022चा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार दिला आहे? ऑप्शन आहे ए सार्वजनिक क्षेत्र, बी साहित्य आणि कला, सी शिक्षण, डी नागरी सेवा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी नागरी सेवा. या क्षेत्रासाठी जनरल बिपिन रावत यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार दिला आहे. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 3, पूर्वेस तिस्ता नदीपर्यंत पसरलेल्या शिवालिक पर्वतरांगा पश्चिमेस रिकामी जागापर्यंत पसरले आहेत. तर ऑप्शन दिलेले आहे दुर्वा नदी, बी पोतवाल पठार, सी चुरिया घाटी आणि डी डाफला टेकड्या. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी पोतवाल पठार. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 4, 34 वर्षाच्या सेवेनंतर INS गोमती कुठे बंद करण्यात आली? ऑप्शन दिलेले आहे ए गोवा, बी कोची, सी चेन्नई, डी मुंबई. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक डी मुंबई या ठिकाणी INS गोमती बंद करण्यात आली. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 5, जागतिक जल दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ऑप्शन आहे ए 8 मार्च, बी 22 मार्च, सी 24 मार्च, डी 13 मार्च. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी 22 मार्च या रोजी जागतिक जल दिन साजरा केला जातो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 6, प्रेरीज गवताळ प्रदेश कोणत्या खंडात आहे? ऑप्शन दिलेले आहे ए दक्षिण अमेरिका, बी उत्तर अमेरिका, सी ऑस्ट्रेलिया, डी आफ्रिका. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तर अमेरिकामध्ये प्रेरीज गवताळ प्रदेश आढळतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 7, तिस्ता नदीचा उगम कोणत्या राज्यातून होतो? ऑप्शन दिलेले आहे ए पश्चिम बंगाल, बी बिहार, सी सिक्कीम, डी आसाम. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए पश्चिम बंगालमधून तिस्ता नदीचा उगम होतो. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 8, पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या? ऑप्शन दिलेले आहे ए सरोजिनी नायडू, बी शेंद्री पाल, सी सुचेता कृपलानी, डी राजकुमारी अमृता कौर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी राजकुमारी अमृता कौर ह्या पहिल्या केंद्रीय महिला कॅबिनेट मंत्री होत्या. प्रश्न क्रमांक 9, ग्रामोफोनचा शोध कोणी लावला? ऑप्शन दिलेले आहे ए एडिसन, बी मार्कोनी, सी ग्राहक बेल, डी यापैकी नाही. तर ग्रामोफोनचा शोध कोणी लावला? एडिसननी लावला, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ए. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे कोणता विकार संभवतो? ऑप्शन दिलेले आहे रातांधळेपणा, बी अनेमिया, सी गलगंड, डी वाढ खुंटणे. तर फॉस्फरसच्या त्रुटीमुळे कोणता विकार संभवतो? तर वाढ खुंटणे, म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी वाढ खुंटणे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 11, इस्रायलच्या गुप्तहेर संस्थेचे नाव काय आहे? ऑप्शन दिलेले आहे ए MIA, बी CIA, सी मोसाद, डी रॉ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी मोसाद. मोसाद हे इस्रायलच्या गुप्तहेर संस्थेचे नाव आहे. प्रश्न क्रमांक 12, अमेरिकेतील पहिली मराठी न्यायाधीश म्हणून कोणाला ओळखले जाते? ऑप्शन दिलेले आहे ए भाग्यश्री मजुमदार, बी दीपा आंबेकर, सी सविता देशपांडे, डी राजश्री गोखले. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी दीपा आंबेकर यांना अमेरिकेतील पहिली मराठी न्यायाधीश म्हणून ओळखले जाते. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 13, कन्हेर धरण महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन दिलेले आहे ए भंडारा, बी सातारा, सी बुलढाणा, डी उस्मानाबाद. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी सातारा. सातारा या जिल्ह्यामध्ये कन्हेर धरण आहे.
त्यानंतरचा प्रश्न आहे 21 जानेवारी 2022 पासून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे उपाध्यक्ष खालीलपैकी कोण बनले? तर ऑप्शन दिलेले आहे आशिष चव्हाण, बी गीता गोपीनाथ, सी पंकजा मुंडे, डी यांपैकी नाही. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक बी गीता गोपीनाथ. प्रश्न क्रमांक 15. शेतकरी कामगार पक्षाचे नेते माननीय एन डी पाटील हे महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळामध्ये रिकामी जागा या खात्याचे मंत्री होते. तर ऑप्शन दिलेले आहे ए सहकार, बी गृह, सी महसूल, डी वन. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय होईल? ऑप्शन क्रमांक ए सहकार. सहकार या खात्याचे मंत्री होते ते. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहतो. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.